हे कैसे कसं का वेलकम टू अनदर ब्रँड न्यू ब्लॉग। आणि आज शिवजयंतीचा कार्यक्रम आजपासून चालू होतो, म्हणजे 29 तारखेला शिवजयंती आहे, पण आज 27 तारीख आहे आणि आजच आपल्या 4 नंबर फाटकावरती म्हणजे मागच्या वेळी जिथे आपल्याला छोटीशी ती क्यूटशी अशी महाराजांची मूर्ती जी मिळाली होती आपल्याला, तर त्यांनी आपल्याला बोलवलं आहे व्हिडिओ करायसाठी, कारण की त्यांच्याकडे शिवजयंती आजपासून चालू करत आहेत। ते 29 किंवा 30 तारखेपर्यंत काहीतरी असते त्यांची। सो जाऊया तिथे, थोडा व्हिडिओ करून येऊयात आणि जाता तुम्हाला दाखवतो एका ठिकाणी सुद्धा जे माळगल्ली आपण म्हणतो तिथे तयारी खूप जोराची चालू आहे। सो ते एक बघूत आणि आपली पण शिवजयंती आहे यावेळेस आपल्या अपार्टमेंटची, सो ती सुद्धा करायची आहे। सो निघूयात आत्ता आणि करूयात तिथला व्हिडिओ। आणि जर गावामध्ये जर असलं, गावामध्ये पण कुठेतरी असेल शिवजयंती, तर तिथला पण आपण प्रोग्राम करूत जायचा। जर असेल तर कॉल करून बघणार आहेत मित्रांना की बाहेर कुठे आहे काय, ट्राय करूत। तर माझ्या राईट बाजूला आता हे तुम्हाला जे दिसतंय हे माळगल्लीचं डेकोरेशन आहे, इथे आपण जाणारच आहोत जस्ट इन केस। आईच्या भावा काय केलं रे, दिसलं काय हे सगळं आता सगळी माळगल्लीचं डेकोरेशन आहे साईडला। सध्या समोर आपल्याला काय म्हणतो आपण त्याला, स्काय टेकर्स हे सुद्धा दिसत आहेत आपल्याला। सो जाऊया तिथे, येता बघूया माळगल्लीचं आहे काय, म्हणजे महाराज वगैरे विराजमान झालेत का बघूया आपल्या जागी। आणि सध्या तरी आपण जाऊयात आता 4 नंबर फाटकावरती। आणि जाता आता आहे आपल्या चौकामध्ये एकदम रुबाबात उभारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव सशस्त्र पुतळा। आईला हॉर्न वाजवायला लागलेत राव, खतरनाक। आणि एक सांगायचं तुम्हाला, इथे ना म्हणजे चौकामध्ये दररोज न चुकता रोज पोवाडे असतात, म्हणजे कधीच थांबत नाहीत। एखाद्या टायमिंगला लाईट वगैरे गेली तरचा इश्यू आहे, नाहीतर रोज आणि 24 आवर्स असं म्हणू शकतो, 24 तास 12 महिने 24 तास असं म्हणूयात तिथे पोवाडे चालू आहेत आता। म्हणजे आता 12 महिने तर नाही झाले, पण जेवढे महिने झाले आहेत तेव्हापासून तर पोवाडे चालू आहेत कंटिन्यू आजपर्यंत। ते एक भारी वाटतं ऐकायला। आणि सकाळी किंवा रात्रीच्या टाईममध्ये आलं ना 10-10:30 नंतर, किंवा सकाळी एकदम 7, 7:30, 7च्या दरम्यान जर चौकामध्ये आलात इन केस, तर तुम्हाला स्पष्ट असे पोवाडे ऐकू जातात। आता कसं गर्दी, ट्रॅफिक, हॉर्न, त्यामुळे आता पण ऐकला असेल हॉर्न वगैरे वाजतात, पण एरवी जर तुम्ही त्या टाईममध्ये आलं ना अशी भारी वाटतं ना ऐकायला, तिथंच थांबू वाटतं, एवढं चांगलं वाटतं। तर सध्या आपण आहोत शहाजी तरुण मंडळ आणि हे आहे 4 नंबर फाटक। म्हणजे आता ह्याला ॲक्च्युअली मला पण माहीत नाही कल्पना ह्याला 4 नंबर फाटक का म्हणतात, पण हे आहे त्यांचं खेळाचं मैदान इथलं। आणि दरवेळेसप्रमाणे इथंच शिवजयंती साजरी करतात। मागच्या वेळेस जरा स्टेज वगैरे मोठं होतं, यावेळेस छोटं स्टेज आहे, पण इकडच्या बाजूला काहीतरी नवीन केलेलं दिसतं आहे। सो थोडंसं त्या बाजूनं म्हणजे उद्घाटन झाल्यावर सगळं तुम्हाला दाखवतो, आता काय दाखवत नाही, थोड्या वेळानं दाखवतो सगळं। उद्घाटन वगैरे 15-20 मिनटं लागतील थोडक्यात, झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला। तर सध्या आपण आहोत बॅकस्टेजमध्ये आणि हे आहेत महाराजांची पाठमोरी साईड, आणि त्या समोरच्या बाजूला तुकाराम महाराज आहे। आता त्या बाजूनं तुम्हाला दाखवतो, पुढची पण त्या बाजूनं पण तुम्ही बघा महाराज कसे दिसतात। मी पण नाहीत बघितले अजून महाराज कसे दिसतात, मी डायरेक्टली आता तुम्हाला इथून दाखवतो आहे। पडदा उघडल्यावर तर आपल्याला समोरून दिसेलच, पण त्या बाजूनं आपल्याला तिकडचं त्यांनी जे एक खेडू उभा केलं आहे ते सुद्धा दाखवायचं आहे तुम्हाला, ते दाखवतो। आणि त्या बाजूनं महाराज दाखवतो तुम्हाला। बाय द वे हे आहे ना, हे मोशनमध्ये आहेत, म्हणजे महाराज खालती झुकतात तुकाराम महाराजांना नमस्कार करण्यासाठी, आणि तुकाराम महाराज आशीर्वाद देत आहेत। सो थोडा कॉपीराईटचा इश्यू येईल, त्यामुळे मी जास्त बोलत नाही, पाठीमागे एक गाणी चालू आहेत। तर गाणी थांबल्या तोपर्यंत मी बोलू शकतो आता। तर हे मस्तपैकी छोटंसं खेडेगाव उभा केलं आहे, सुंदर गेलं आहे, स्टॅच्यू पण बाहेरून आणले एवढे मस्त आहे। आणि ॲक्च्युली हे पण आता हे दोघं ना, ह्यांना पण सुद्धा मेकॅनिझम आहेत, पाठीमागे तुम्हाला दिसत असेल। आणि हे साधू आहेत महाराज, मस्त असं उभा केलं ह्याने, खतरनाक मध्ये खतरनाक। आता ह्याचं मेकॅनिझम तुम्हाला लागतो, इथं एक खालती मोटर टाईप आहे, ह्याचा मेकॅनिझम ह्याचा पाठीमागे तुम्हाला इथे दिसत असेल, हे पाठीमागे रॉड बाहेर आला। सो नमस्कार करतात, झुकतात वगैरे ते तशा पद्धतीने मस्त केलं। आणि इकडे आता हे महाराजांचं ओपन होईलच थोड्या वेळात, महाराजांचं झाल्यावरती बघता येईल। तुकाराम महाराजांनी हे आहेत महाराज आपले, मस्त केले।
गाडीवरून घरी चाललो आहे, पण टोटली ब्लँक होते माहीत आहे. म्हणजे महाराजांचा जेव्हा विषय होतोय ना की काय बोलायचं, त्यांची कीर्ती एवढी म्हणजे अपरंपार आहे की काय बोलायचं हे सुधरत नाही. आणि अशा प्रसंगाच्या वेळेस म्हणजे ज्यावेळेस त्यांची जयंती असते, आपण उत्सव एवढा मोठ्या जोरात करतो. सो काय बोलायचं काहीच कळत नाही त्यांच्याबद्दल, की शब्दच राहत नाहीत. आणि का कुणास ठाऊक अचानक असे डोळे भरून येतात, अश्रू यायला लागतात, माहीत नाही का. पण असं आपण त्यांना असं एवढ्या जवळचं मानतो ना आपण महाराजांना. आता माळगलीचे ते पण थांबलो होतो, व्हिडिओ करायचा होता मला, पण झालाच नाही. का कुणास ठाऊक असं एकदमच अशी वेगळी फिलिंग आली ना. ॲक्च्युली अजून तिथे महाराज विराजमान पण व्हायचे आहेत. आता सध्याच्याच डेकोरेशन चालले त्यांचे 29 तारखेला कदाचित सगळं पूर्ण होईल आणि उद्घाटन व्हायचं. थोडासा अंधार आहे, माफ करा, पण त्यावेळेसच मे बी त्यांचं उद्घाटन सोहळा होईल. पण कसं आहे, असं माहीत नाही का, असं महाराज म्हणजे एक वैयक्तिक प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाची म्हणा की ते एक आत्मा आहे. की महाराजांचा हा जो विषयच आहे ना, हाच एक काय म्हणतो आपण त्यांना की इमोशनल विषय आहे खूप जास्त. तो प्रत्येकाशी एवढा इमोशनली अटॅच्ड आहे ना महाराजांचा विषय. आणि का कोणास मला मी असं इमॅजिन जरी केलं ना कधी कधी की यार आपण रायगडावर गेलो आहे आणि महाराजांच्या समाधीचे इथं, असं मी ऑटोमॅटिक असं माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागते. मी आजपर्यंत गेलो नाही रायगडवरती. माझं खूप मोठं दुर्दैव आहे ते की मला जाता आलं नाही रायगडवरती. पण ज्यावेळेस पण जाईल ना आणि मी ज्यावेळेस महाराजांच्या समाधीच्या इथं असेल, मी भयानक रडणार आहे, मला माहिती आहे. त्यामुळे माझं कदाचित धाडस पण होत नाही त्यामुळे की रायगडवर जावं. एक असणार आहे रायगडची जागा, दुसरी असणार आहे छत्रपती संभाजी महाराजांची जागा. जी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे ती. या दोन ठिकाणी का कोणास ठाऊक मी गेल्यावरती भयानक रडेन, का माहीत नाही. पण असं एक आपला माणूस आपण म्हणतो ना, तशा पद्धतीची ती गोष्ट आहे. म्हणजे माझा माणूस आहे तो, अशा पद्धतीची गोष्ट आहे. त्यामुळं माहीत नाही काय होईल. ज्यावेळेस जाईन कर मी नक्की व्हिडिओ करेन. रडतेला तर नाही करणार नक्कीच, पण व्हिडिओ तर करेन नक्की. तर असा होता त्याचा व्हिडिओ.
माफ करा, जरासं इमोशनल झालोत, माफ करा. सो होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू बाय, टेक केअर. दिस वॉज मी वीर सायनिंग आउट. थँक्यू बाय, टेक केअर. सायनिंग आउट.